शिवसेनेसोबत सरकार स्थापण्यास इच्छुक नाही आणि तसा प्रस्तावही नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय चर्चा झाली, मात्र त्यात कोणताही राजकीय प्रस्ताव नव्हता असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। सामनातल्या आगामी मुलाखती संदर्भात राऊत आणि फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीवरून चांगल्याच राजकीय चर्चा रंगल्या होत्या, पण त्यामध्ये कोणताही प्रस्ताव नसल्याचं आता भाजपकडूनच सांगण्यात येत आहे। आमचं सरकार 5 वर्ष पूर्ण करणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळेला राऊतांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यांना खास आपल्या शैलीत उत्तरं दिली। देवेंद्र फडणवीसांची मुलाखत ही अनएडिटेडच असेल असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान सामनाच्या सर्व मुलाखती या अनकट असतात असंही सांगायला राऊत विसरले नाहीत। मुलाखतीची तारीख ठरवण्यासाठी फडणवीसांना पुन्हा भेटणार आहे। इतकंच नाही तर अमित शहा आणि राहुल गांधींची मुलाखत घेणार असल्याचं सुद्धा राऊत यांनी स्पष्ट केलं। मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांनी फडणवीस भेटीवरून विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिले। आम्ही जरी भेटत नसलो तरी चर्चा सुरू असते असं विधान यावेळेला राऊतांनी केलंय। राजकीय पक्षांमध्ये संवाद असलाच पाहिजे असंही यावेळेला ते म्हणाले। दरम्यान बिहार निवडणूक लढण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सुद्धा राऊत यांनी यावेळेला स्पष्ट केलं। संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या विरोधकांवर सडकून टीका केली आहे। दात उचकटणाऱ्यांचे दात घशात जातील अशा शब्दांमध्ये राऊतांनी विरोधकांना इशारा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरेंना विरोधकांकडून सातत्यानं लक्ष्य केलं जात आहे। या प्रकरणी संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। गुप्तेश्वर पांडेंच्या राजकीय प्रवेशावर टीका करणार नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र पांडेंनी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली त्यावर आक्षेप असल्याचं यावेळेला त्यांनी स्पष्ट केलं। याआधी दैनिक सामनामधून संजय राऊत आणि गुप्तेश्वर पांडेंवर सडकून टीका केली होती। मराठा आरक्षण प्रकरणी आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अशोक चव्हाण आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। सोबतच संभाजीराजे छत्रपती सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। ओबीसी नेत्यांनी मुंबईमध्ये आज खासदार संभाजीराजे छत्रपती महाराजांची भेट घेतली आहे। ओबीसी समाजाच्या ज्या चिंता आहेत त्या ऐकून घेण्याची विनंती हरिभाऊ राठोड यांनी केली। संपूर्ण ओबीसी समाज मराठा समाजासोबत असल्याची आणि सहकार्याची भावना घेऊन मदत करेल असाही शब्द त्यांनी दिलाय। त्यांच्यासोबत मुस्लिम ओबीसी समाजाचे अध्यक्ष युनुस मणियार हे सुद्धा उपस्थित होते। यावेळेला आपण सर्वजण एक कुटुंब आहोत, सर्वांनी मराठा आरक्षणाला सहकार्य करावं असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं। आमचा मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध नाहीये, मात्र मराठा आरक्षणाबाबत भाजपची भूमिका काय आहे ही उदयनराजे यांच्या तोंडी वदवून का घेतली जाते असं वक्तव्य यशवंत सेनेचे अध्यक्ष माधव गडदे यांनी केलंय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज वांद्रे पूर्व इथल्या निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कथित अनधिकृत बांधकाम प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। आताचं ठाकरे सरकार हे गुंडांचं आणि गरिबांची जागा हडपणार आहे अशी घणाघाती टीका सोमय्यांनी केली आहे। तसंच 7 दिवसांमध्ये पोलिसांनी तक्रार दाखल करून कारवाई केली नाही तर मुंबई हायकोर्टात दाद मागणार असल्याचंही सोमय्या म्हणाले। किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याकडे लक्ष देऊ नये, त्यांनी जी तक्रार केली आहे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलंय। तसंच चांगल्या कामात किरीट सोमय्या खोडा घालत असल्याचा टोलाही महापौरांनी लगावलाय। कंगनाच्या कार्यालयाविरोधात केलेली कारवाई शिवसेना नेत्यांनी महाराष्ट्र सरकारने सुडाच्या भावनेतून केली होती हा समज राज्याच्या आणि देशाच्या जनतेच्या मनात आहे, हे नाकारता येणार नाही। कंगनाच्या बाबतीमध्ये जो शब्दप्रयोग करण्यात आला तो शिवसेना नेते स्वीकारतात की सत्य नाकारतात हे पाहायचं आहे असंही वक्तव्य राम कदम यांनी केलं। यंदा राज्यात ऊसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे सर्व साखर कारखाने संपूर्ण क्षमतेनं चालले पाहिजेत आणि 15 ऑक्टोबरपासून हंगाम सुरू व्हावा असं मत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं आहे। केंद्राला ज्याप्रमाणे कायदा करण्याचा अधिकार आहे तसा तो राज्याला आहे, त्यामुळे शेतकरी हितानुसारच आम्ही निर्णय घेऊ असं वक्तव्य सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलंय। राज्य सरकारनं मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधून अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य सेवातील कर्मचाऱ्यांनाही प्रवास करण्याची परवानगी देण्याचा विचार करावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत। देशात गेल्या 24 तासात 70,589 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे। सोबतच देशातील कोरोना बाधित रुग्णसंख्येमध्ये 61 लाखांचा टप्पा सुद्धा ओलांडल्याचं पाहायला मिळतंय।
कोरोनाचा घसरता आलेख पुढचे 3-4 आठवडे असाच कायम राहिला तर नक्कीच आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करू असा विश्वास साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी व्यक्त केलाय। यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री यापुढे पाळणं महत्त्वाचं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। गेले 10 दिवस उदय सामंत क्वारंटाईन आहेत आणि उदय सामंत यांना कोरोनाचे सौम्य लक्षण आहेत। येत्या आठवड्याभरामध्ये बरं हो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कोरोनाच्या काळामध्ये आशा वर्कर आपला जीव धोक्यात घालून काम करतायत, त्यामुळे त्यांना कोरोना सर्वेक्षणामध्ये 300 रुपये देऊन इतर सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने संविधान चौकामध्ये आंदोलन केलं। माझं कुटुंब माझी जबाबदारी या योजना पूर्ण करण्याची जबाबदारी आशा वर्करवर येऊन ठेपलेली आहे। योग्य निर्णय न घेतल्यास 5 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या संघटनेने दिलेला आहे। राज्य सरकार उपहारगृह सुरू करण्याचा विचार करते, मात्र तिथल्या कर्मचाऱ्यांकरता वाहतूक व्यवस्थेचं काय असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला। नाशिकमध्ये कोरोनाची दाहकता कायम असून शहरातील 1.5 लाख नागरिक हाय रिस्क झोनमध्ये आहेत तर 3.5 लाख नागरिक बाधितांच्या संपर्कात आले आहेत। गेल्या 24 तासात 682 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। नागपुरात कोरोना रुग्णांची 75,000चा आकडा पार केलेला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये काल आणखी 994 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे तर काल 38 रुग्णांचा मृत्यू झाला। आतापर्यंत कोरोनामुळे 2383 रुग्णांचा मृत्यू झाला। चोपडा तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। चोपडा तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील गावांचं सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरणाऱ्या तसंच रस्त्यांवर विनाकारण फिरून सोशल डिस्टन्सिंगचा भंग करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे। कल्याणमध्ये खासगी लॅबचा प्रताप उघडकीला आलेला आहे। चुकीचा ब्लड रिपोर्ट दिल्यानं कोरोना बाधित व्यक्तीच्या मुलाला प्लाझ्मा थेरपी मिळवण्यासाठी 48 तास वणवण फिरावं लागलं। अखेरीस त्याच्या वडिलांचा ब्लड ग्रुप दुसरा असल्याचं उघड झालं, त्यामुळे सुकेश साहू या तरुणाच्या वडिलांना उपचार मिळण्यामध्ये मोठा विलंब झाला। आता अनलॉक 5 अंतर्गत 31 ऑक्टोबरपर्यंत नवीन नियम जाहीर केले जाण्याची शक्यता आहे। लॉकडाऊनमुळे गेल्या 6 महिन्यांपासून सिनेमागृह बंद आहेत। यालाही 1 ऑक्टोबरपासून परवानगी केंद्र सरकार देणार असल्याची माहिती आहे। सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी 107 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। या प्रकरणी आज कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयामध्ये सुनावणी होती। ज्यावेळेला राजसाहेबांचं सरकार येईल तेव्हा सर्व हिशोब चुकता होईल। आता जो त्रास देतोय ते लक्षात ठेवतोय असंही संदीप देशपांडे म्हणाले। रिया आणि शौविकसह 6 जणांच्या जामीन याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे। या सुनावणीमध्ये नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एम्सनं सीबीआयकडे अहवाल सादर केला। आता या अहवालानुसार सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली की त्यांना आत्महत्या केली याबाबत सीबीआयकडून विश्लेषण सुरू झालंय। अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला। आज पायलनं राजभवन इथं राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली। अनुराग कश्यपला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप तिनं केला। अनुराग कश्यपला अटक करण्याची मागणी सुद्धा पायलनं केली। नाशिकमध्ये आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेनं आंदोलन करून आदिवासी आयुक्त कार्यालयात 13व घातलेलं आहे। आक्रमक आदिवासींनी पोलिसांसमोरच 13व्याचा विधी पार पाडला। गेल्या 6 महिन्यांपासून आदिवासींना अन्नधान्य पुरवठा झालेला नाहीये असा आरोप आंदोलकांनी केला। मनसेचे प्रदेश संघटक दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वामध्ये पंढरपूर तहसील कार्यालयावर महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मायक्रो फायनान्सकडून बचत गटांना कर्जाचं वाटप करण्यात आलं होतं, मात्र लॉकडाऊनमुळे बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्रीच झाली नाही। मायक्रो फायनान्स कंपनीकडून सतत होणाऱ्या दमदाटीला कंटाळलेल्या महिलांनी मनसेच्या नेतृत्वात मोर्चा काढला। बचत गटांचं कर्ज माफ करा अशी मागणी यावेळेला करण्यात आली। सहकार क्षेत्रातील संचालकांना मोठा दिलासा मिळालाय। गोकुळ दूध संघ संचालक आणि कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालकांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे। जानेवारी 21 मध्ये निवडणुका घेण्यात येणार असल्यानं राज्यातील 22,000 सहकारी संस्थांना फायदा होणार आहे। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलाश जाधव यांनी वादग्रस्त पेस्ट कंट्रोल ठेका रद्द केलाय। हा ठेका 19 कोटींवरून 47 कोटींपर्यंत गेला होता। तसंच या ठेक्यामध्ये अनेक नगरसेवक आणि अधिकारी यांचे अर्थपूर्ण हितसंबंध असल्याची चर्चा होती। या ठेक्यातील अनेक त्रुटींवर आयुक्तांनी बोट ठेवत हा ठेका रद्द केलाय।
अति पावसामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडलेत। मागील काही दिवसांपासून राज्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। यामुळेच मागील आठवड्यापासून नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये भाज्यांचे भाव कडाडलेत। भाज्यांची हीच परिस्थिती आणखी 15 दिवस ते महिनाभर राहील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। मुंबईतही भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। पावसामुळे भाजीपाल्याचं नुकसान झाल्याचा फटका आता शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांनाही बसतोय। भाज्यांच्या दरामध्ये 30 ते 40% वाढ झाली आहे। अचानक भाज्यांच्या दरात झालेल्या या वाढीमुळे ग्राहकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत। पुण्यामध्ये जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचं उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आलं। जिल्हा परिषद कार्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। यानंतर विदर्भातील पूरग्रस्तांसाठी एक मोठी बातमी आहे। विदर्भातल्या पूरग्रस्तांना सरकारकडून दिलासा देण्यात आलेला आहे। पूरग्रस्तांना 162 कोटी रुपयांची मदत सरकारनं जाहीर केली आहे। नागपूर जिल्ह्यासाठी 45 कोटी, वर्धा जिल्ह्यासाठी 69 कोटी रुपये, भंडारा 42 कोटी, गोंदिया 12.5 कोटी, चंद्रपूर 38 कोटी, गडचिरोलीला 24 कोटी 50 लाख रुपयांची मदत सरकारनं जाहीर केलेली आहे। राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याला मदत केली जाणार आहे। आज या संदर्भात शासकीय आदेश सुद्धा जारी करण्यात आला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विदर्भामध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। शेताचं, घरांचं, अनेक मालमत्तांचं नुकसान झालं आहे। या सगळ्यामध्ये आता पूरग्रस्तांसाठी मोठी बातमी आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, विदर्भातल्या पूरग्रस्तांना एक मोठा दिलासा मिळाला असंच म्हणावं लागेल। संदीप, खरंय, गेले अनेक दिवस या संदर्भात राज्य सरकारकडून आश्वासन दिली जात होती की मदत मिळेल। त्याबाबतची शासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे। अखेर आज या संदर्भात अधिकृत GR काढण्यात आलेला आहे असं समजतं। त्यानुसार 162 कोटी रुपयाची मदत विदर्भामध्ये जे पुराचा फटका बसलेला आहे लोकांना त्यासाठी देण्याचं घोषित केलेलं आहे। नागपूर जिल्ह्यासाठी 45 कोटी आहेत, भंडारासाठी 42 कोटी आहे, गोंदियामध्ये 12.5 कोटी आहेत, तर चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 38 कोटी रुपयांची मदत दिली गेलेली आहे। गडचिरोलीमध्ये सुद्धा 24.5 कोटी रुपयाची मदत दिलेली आहे। वास्तविकतेत जितक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्या तुलनेने ही मदत खरंच जास्त आहे का असं प्रश्नचिन्ह उपस्थित होईल। पण किमान पूल नाही पुलाची पाकळी म्हणून आता राज्य सरकारच्या वतीने ही मदत एक थोडीशी दिलासा देणारी शेतकऱ्यांसाठी आहे। संदीप, खरंच दिलासा देणारी ही सगळी बातमी आहे। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर बघूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या वेगवान। स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील रसाळगड किल्ल्यावर मातीने बुजलेल्या पाण्याच्या तलावातील गाळ काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। प्रतिष्ठानच्या वतीने अनेक वर्ष संवर्धनाचं आणि स्वच्छतेचं काम या गडावर सुरू आहे। दरम्यान टप्प्याटप्प्यानं सर्व बुजत असलेले हे तलाव स्वच्छ करण्यात येणार आहे। स्वराज्याची राजधानी अशी जगभरात ओळख असलेल्या किल्ले रायगडावर उभारण्यात आलेले रोपवे सेवा ही बेकायदा आहे। रोपवे व्यवस्थापनानं खासगी जागेमध्ये अतिक्रमण करून रोपवे उभारलाय अशी धक्कादायक बाब रायगड जिल्हा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उघडकीला आणली आहे। गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकपदी अंकिता गोयल यांची निवड झालेली आहे। त्यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडेंकडून ही जबाबदारी स्वीकारली आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये माओवाद्यांविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली गेली, मात्र यावर्षी सुरुवातीला पाऊस न आल्यानं शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली। मात्र त्यानंतर मुसळधार पाऊस आल्यानं सोयाबीनवर खोडकीड आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान करपलेल्या पिकांची पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पाहणी केली आहे। लॉकडाऊन काळामध्ये शाळा बंद असल्यानं घरीच अडकून पडलेल्या लहानग्यांसाठी म्हणून गंमत कट्टा या YouTube चॅनलची सुरुवात वैशाली व्यवहारे देशपांडे यांनी अवघ्या 3 महिन्यांपूर्वी केसी आणि उपक्रमाची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेली आहे। याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळं बंद आहेत। असं असलं तरी कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे। या काही बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। मात्र ताज्या, अचूक आणि सविस्तर बातम्या पाहण्यासाठी, वाचण्यासाठी आमच्या www.news18lokmat.com या वेबसाईटला नक्की भेट द्या।